या प्रचाराच्या निमित्तानं मी खरं म्हणजे आज एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला चित्राताईंचं भाषण तर सगळ्याला ऐकायचंच आहे, परंतु चित्राताईंचा पायगुण त्या मंगळवेढा पंढरपूर शहराला 2021ला लागल्या त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कालच्या पोटनिवडणुकीमध्ये ताई हा विजय झाला. आणि त्याच्यानंतर ताई मी आपल्याला बरेच वेळेला आमंत्रण दिलं, पण आपल्या कामकाजामुळं आणि राज्यातल्या सर्व दरवाजामुळं आपण येऊ शकला नाही. आता दुसऱ्या निवडणुकीला आपण आला तर म्हणजे आमच्या भगिनी नगराध्यक्ष ताई आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीमागे राहण्यासाठी, त्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी आणि आमच्या सर्व भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण उपस्थित आहे. आणि तुम्ही आला म्हणजे विजयाची खात्री आमची पक्की झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आज खरं म्हणजे आपण बघतोय विरोधकांना काही भाषणामध्ये सगळ्या ऐकतोय आम्ही. मी काही टीका टिप्पणी करणार, तुम्हाला माहित आहे टीका टिप्पणी करणार नाही, पण विरोधकांनी टीका टिप्पणी शिवाय दुसरं काय घ्यायच नाही. इमोशनल वातावरण तयार करायचं आणि लोकांना भावनिक साथ घालायची. पण बंधूंनो, भावनिक साथ घालून मतं मिळवून त्या ठिकाणी आपण काम बी करता आलं पाहिजे. जर आपल्याला काम करायचं झालं तर मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे, सगळ्या लोकांची साथ लागणार आहे. आणि हा निधी हा खेचून आणण्याकरता त्या ठिकाणी मला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मुंबईमध्ये मला आदरणीय देवाभावांच्या पुढे बोलत असताना मला ताट मानाने बोलावं लागेल की माझी मंगळवेढा नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची आहे. त्यावेळेला देवाभाऊ सुद्धा तर म्हणजे कुठलाच शब्द देवाभाऊनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा दोन्ही तालुक्यासाठी एकही आतापर्यंत खाली पडू दिला नाही. पोटनिवडणुकीमध्ये ताई देवाभाऊ आले आणि देवाभाऊनी खरं म्हणजे या जनतेला आश्वस्त केलं होतं. त्यावेळेला आपण विरोधातल्या सरकारमध्ये होतो. मी देवाभाऊला म्हणलं, भाऊ आपण तर विरोधातल्या सरकारमध्ये आहे, आपल्याला तर पैसे या योजनेला मिळणार नाही. योजना जवळजवळ 700 कोटीची योजना आहे, परंतु 700 कोटीच्या योजनेला आपल्याला पैसे मिळणार कसे? देवाभाऊ म्हणले, समाधान दादा अजिबात काळजी करायची नाही, दिल्ली सरकार आपला आहे, त्या ठिकाणी कशाही पद्धतीनं आपल्याला ही योजना पूर्ण करायची आहे. त्यावेळेला जलसिंचन आपल्या याच्यामधून जलजीवन मधून बऱ्याचशा योजना आपल्या कार्यान्वित होत होत्या, पण त्या योजनेमध्ये बसतंय का, ट्रायल होतीये का हे म्हणून ही योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत होते का म्हणून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. परंतु तत्पूर्वी हा प्रस्ताव गेल्या त्या सरकारचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकारचं उलटा पालट झालं आणि त्या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनले गेले. आणि मुख्यमंत्री बनल्या मला वाटतं महिन्यात 2 महिन्यात देवाभाऊंनी लगेच मला बोलवलं. आपण त्या ठिकाणी मंगळवेढ्याच्या लोकांना शोधलेल्या उपसा सिंचन योजनेचं काम कुठपर्यंत आलंय, दिल्लीची फाईलची आता गरज नाही, महाराष्ट्र सरकार खंबीरपणे त्या ठिकाणी उभा आहे तुमच्या पंढरपूर मंगळवेढ्यासाठी. म्हणून या ठिकाणी मंगळवेढ्याच्या आज जवळजवळ दुष्काळग्रस्त भागांना जे 24 गावं उपसा सिंचन योजना आहे, त्या उपसा सिंचन योजनेला त्वरित 700 कोटीची योजना मंजूर केली आणि ताई आता काम सुद्धा चालू आहे. त्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये तिथल्या 24 गावाच्या लोकांना त्या ठिकाणी शेतीला, पिण्याला आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला सुद्धा तिथं उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे एका शब्दावर 700 कोटी रुपये जर या तालुक्याला जर मिळत असतील तर मला सांगा आपल्या ठिकाणी आपल्या शहराला, मंगळवेढा शहराला आज आपण बघतोय मंगळवेढा शहरामध्ये जी विकास पाहिजे आतापर्यंत त्या ठिकाणी प्रशासक होतं तेवढ्या उपाययोजना तेवढ्या सूचना त्या ठिकाणी आपण करू शकलो नाही, पण जेवढं करता येईल तर या मंगळवेढा शहरामध्ये 100 कोटीचं आपण हॉस्पिटल करतोय, त्या ठिकाणी 37 कोटीचे रस्ते आहेत,
हे मंगळवेढ्याला कनेक्टिंग आहे, हे सुद्धा आपण त्या 37 कोटीचे रस्ते केलेले आहेत आणि गावातून बरेचसे रस्ते हे सुद्धा आपण केलेलं आहे. आणि गावामध्ये आतापर्यंत बघत होतो की आपल्याला म्हणजे एक दिवसाड 2 दिवसाड पाणी यायचं, परंतु मी त्या ठिकाणी तो विचार केला आणि विचार केल्यानंतर आपल्या ज्या जुन्या टाक्या होत्या त्या जुनी टाकी पाडली, नवीन टाक्या त्या ठिकाणी उभा केल्या आणि दुहेरी पाईपलाईन करून आता त्या दुहेरीचे काम जवळपास पूर्णत्वास आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला रोजच्या रोज सकाळी शुद्ध आणि पिण्याचं पाणी आपल्याला मिळणार आहे. आपण एक करू शकलो कशामुळं? आदरणीय देवाभाऊ, आज त्या शहरामध्ये ज्या शाळा आहेत, मला वाटतं अशी एकही कुठली शाळा सुटली नाही शहरामध्ये. सगळ्या शाळा आपण जुन्या शाळा आहेत, ज्या जुन्या शाळामध्ये आमचे वाडवडील सुद्धा शिकलेले आहेत, त्या शाळा पाडून सुद्धा आपण नवीन शाळा तयार करतोय. त्या शहरातले रस्ते असेल, त्या शहरामधल्या लाईट अशी परिस्थिती होती, एक ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आसपासच्या खेड्यामध्ये जरी कुठं प्रॉब्लेम आला तर मंगळवेढा शहर लाईट पूर्ण अंधाराखाली जात होतं. परंतु त्या सुद्धा लक्ष घातलं आणि खेडेगावची जी ग्रामीणची लाईन आहे ती वेगळी केली आणि शहरामध्ये एक केली. परत परिस्थिती अशी झाली की अख्ख्या शहरामध्ये कुठं जरी एक डीपी उडला तर अख्खं शहर परत अंधारात जाते. परंतु आता त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊर्जा खातं आदरणीय देवाभाऊंच्याकडेच आहे. मी त्यांना सांगून त्यांच्या मागे लागून आता मंगळवेढा शहरामध्ये डिवाइड करून 2 लाईनी तयार केलेल्या आहेत. एखादा डीपी कुठं जरी उडला तर त्या डीपी भोवतीचीच फक्त लाईट जाणार. आता 2 लाईन असल्यामुळं त्याचे कनेक्शन लगेच तिकडे देऊन बाकीचे डीपी त्या ठिकाणी चालू होतील आणि शहर पूर्ण अंधारात न राहता जिथं फॉल्ट आहे, जिथं प्रॉब्लेम आहे तेवढाच त्या ठिकाणी भाग अंधारात राहील. ही अशा परिस्थितीची सुद्धा आपण शहरामध्ये म्हणजे रस्ते असेल, शाळा असेल, पाणी असेल, आरोग्य असेल किंवा विजेच्या समस्या असतील, ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय देवाभाऊने कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही. जे पत्र आपलं जाईल त्याच्यावरती सह्या झाल्या आणि त्याच्यावरती कामाचं इम्प्लिमेंटेशन होतं. आता परिस्थिती अशी आहे आपली की बऱ्याचशा आमच्या माता भगिनी इथं आलेले आहेत. आमच्या वाडवडिलापासून काही ठिकाणी आपण राहताय, ते अतिक्रमणित असेल किंवा काही ठिकाणी आपण त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, जी तुमच्या 1-2 पिढ्या तिथे गेलेल्या आहेत त्या, परंतु तुमच्या नावावर तिथं उतारा नाही, तुम्हाला घरकुल मिळत नाही, तुम्हाला तिथल्या गटरीच्या, पाण्याच्या, विजेच्या या समस्येला तोंड द्यावं लागतंय. परंतु आज ताई मी आपल्या समक्ष सगळ्यांना आश्वस्त करतो, त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांनाही मी फोनवरती सांगितलं गेलं, फोनवरती बावनकुळे साहेबांनी बोलवलं. आज मला वेळ जर दिला त्याने तर उद्या किंवा परवा दिवशी त्याची सभा होईल, तेही स्वतः सांगतील. परंतु त्या दिवशीच्या सभेमध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ज्या माझ्या माता भगिनी असतील किंवा ज्या लोकांनी 2011 पूर्वी जिथं जागा धरलेल्या आहेत त्यांचे नियमातून करून त्यांच्या नावावरती 7-12 उतारा करण्याचं काम हे 100% आम्ही करू आणि 7-12 तर करू तुमच्या नावावर, पण तुम्हाला घर बांधण्यासाठी घरकुलाला सुद्धा मंजुरी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. पिण्याच्या पाण्या असतील, गटरी असतील, धान्यवाडीच्या आमच्या भगत सरांनी त्या ठिकाणी गटरीचं बघितलं तर एवढ्या गटरीत घाण, म्हणजे खर्च किती आला सरला विचारलं, 22,000 रुपये आला. 22,000 रुपये आपण मतं देतोय काहीतरी चिरीमिरीसाठी, आणि चिरीमिरीसाठी मतं देऊन आपल्याला आपला जो प्रतिनिधी आहे तो आता आला का परत त्या ठिकाणी पुढच्या इलेक्शनला येतोय. आणि पुढच्या इलेक्शनला येत असताना जर आपण त्या गटरीच्या समस्येत राहत असलो, आपण त्या घाणीत राहत असलो, कारण आपल्याला सवय झाली, अशीच माणसं म्हणावं लागलं. परंतु हे कुठेतरी बदल करायला पाहिजे, ह्या गटरी काढल्या पाहिजेत, रस्ते चांगले झाले पाहिजे, दिवाबत्तीची सोय चांगली झाली पाहिजे. हे सगळं होण्याकरता आज विरोधकांकडे फक्त बोलणं आहे, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. काही ठिकाणी मी काय ह्याच्यात तरी ऐकलं गेलं की गाळेधारकांना आम्ही गाळे मोफत देऊ, हे देऊ. मी आता काही खराबच वाटायचे. अहो, नगरपालिकेचं बजेट किती? आपल्या नगरपालिकेचं बजेट किती आहे?
3 कोटी रुपये बजेट. मग 3 कोटी रुपये मध्ये मला सांगा, आपल्या शहरातला कचरा बाहेर काढायचा आहे, आपल्या शहराला दिवाबत्तीची सोय करायची आहे, त्याचं लाईट बिल भरायचं आहे, पाण्याची सोय रोजच्या रोज तुम्हाला करायची आहे, शिवाय तिथल्या ज्या गटरी आहेत त्या साफसफाई करायची आहे, शहरातला कचरा गोळा करायचा आहे, तो कचरा गोळा करून बाहेर डिस्ट्रॉय करायचा आहे, आणि तो डिस्ट्रॉय करायचा म्हणजे त्यालाही खर्च आहे. तर एवढं सगळं करत असताना आज आपल्याला नगरपालिकेला उत्पन्न काय, तर नगरपालिकेला उत्पन्न आपलं घर भाडं आणि पाणीपट्टी आणि गाळाधारकांचं भाडं, हे भाडं फक्त 3 कोटी रुपये जमा होत आहे. आणि 3 कोटी जमा होत असताना नगरपालिकेवर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार फक्त सरकार देतं, परंतु कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे काय पगार असतील, काय कुठून मुरून टाकायचे असतील, तर अशा ठिकाणी असा खर्च 4 ते 5 कोटी रुपये, म्हणजे दर महिन्याला दरवर्षी 2 कोटी रुपये त्या ठिकाणी तोटा येते. मग ही तोट्यात नगरपालिका चालू असताना जर आपल्याला आपल्या नगरात या शहराचा जर विकास करायचा झाला तर शासन भक्कमपणे आपल्या पाठीशी पाहिजे. आणि शासन जर आपल्याला भक्कमपणे पाठीशी ठेवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या भक्कमपणाने आपण पाठीशी राहिलं पाहिजे, जेणेकरून सरकारमध्ये तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आमच्याच पक्षाचे आहेत आणि आमच्याच पक्षाचे असताना त्या ठिकाणी निधी आपल्या शहराला, आता शहरामध्ये काम आमच्या सुप्रियाताईंनी आता सांगितलं, बरीचशी कामं प्रलंबित आहेत. आज आपल्या शहराला चांगलं अद्ययावत क्रीडांगण पाहिजे, या शहरातलं आपण बघतोय या शहराला भूमिगत गटर केली पाहिजे, आता ओपन गटरी आहेत, काय ठिकाणी आपला हद्दवाढीचा भाग काही असा आहे. मी विधानसभेत सुद्धा हा प्रश्न मांडला की आमच्यातला एक भाग असा आहे इकऱ्याचं महाकालची जय भवानी हाऊसिंग सोसायटी आणि तिथला काहीसा परिसर आहे की भारताच्या नकाशावर भारतामध्ये आहेत ही लोक, पण भारताच्या कुठल्याही सेवा सुविधा किंवा त्यांना कुठलंही काही त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्याचं कारण ती नगरपालिकेत बी नाही आणि ग्रामपंचायत बी नाही, जन्म दाखला त्यांना मिळू शकत नाही. बरोबर आहे का? तिकडचे असतील की बरोबर आहे का? मृत्यू दाखला मिळत नाही, घरकुल मिळत नाही, रस्ता मिळत नाही, दिवाबत्ती मिळत नाही. ग्रामपंचायत मध्ये आमच्याकडे नाही, नगरपालिकेमध्ये आमच्याकडे नाही. मग त्या लोकांनी करायचं काय? मी ज्या वेळेला विधानसभेत हा प्रश्न मांडला की असा आमच्याकडे भाग आहे, तर त्यावेळेला मंत्री महोदय असं कुठं होऊ शकते का, शक्य आहे का म्हणून. मग मी ज्या वेळेला सांगितलं तर कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी नोट दिली गेली असा भाग मंगळवेढ्यामध्ये आहे, तर त्याच ठिकाणी त्यांनी लगेच कागदपत्रा नगर म्हणून ग्रामपंचायतचं त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं. तर त्याला खूप वेळ गेला, परंतु आपल्याला आता कागदपत्रा नगर, संत दामाजी नगर आणि चोकामाळा नगर हे मंगळवेढ्याच्या हद्दवाढ भागामध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे मंगळवेढ्यापासून 7 किलोमीटरचा रेडियस हा टाकून 7 किलोमीटर परिसर हा मंगळवेढा शहराला हद्दवाढ घेऊन मंगळवेढा शहराचा एक भाग केला पाहिजे. आणि भाग केल्यानंतर, कारण ग्रामविकास मध्ये तरी एवढा पैसा येत नाही आपल्याला माहित आहे, नगर विकासला जेवढा पैसा येतो, जेवढ्या सेवा सुविधा करण्याला आपल्याला पैसा येतो तेवढा ग्रामविकासला येत नाही. त्यामुळे या सगळ्या तिन्ही ग्रामपंचायतचा 7 किलोमीटर मध्ये रेडियस मध्ये जर आपण हद्दवाढ केली आणि हा सगळा परिसर मंगळवेढा शहराला संलग्न केला तर आपल्याला भूमिगत गटर, दिवाबत्ती सगळ्या सेवा सुविधा देण्याकरता आता पाण्याचं 30 कोटी रुपये मी तिथं पाण्याची सोय द्यावं लागणार नाही, कारण 2 दामाजीनगर आणि चोकामाळाला 30 कोटी रुपये आपण देऊन तिथं पाण्याची सोय, त्या टाक्या आता बांधकाम मला वाटतं चालू आहे, तिथं शेवटच्या टप्प्यात आहेत त्या, तर त्याही टाक्याचं आता काम आपण पूर्ण करतोय, मंगळवेढा शहराचं आता पूर्ण करतोय. आणि हे सगळं जर हद्दवाढ भागामध्ये आलं तर मला नक्की खात्री आहे की आपल्याला भूमिगत गटर, क्रीडांगण अनेक आहेत. आपला किल्ला संवर्धनचं काम चालू आहे. आता आपण तुम्ही बघा, किल्ला भागात जरी कधी गेला असेल, किल्ल्याला जे पहिला किल्ला होता आपला तशा पद्धतीचं रूप आणण्याचं काम चालू आहे. त्याला आता 2 कोटी रुपये दिले, आता 5 कोटी रुपये त्याला प्रस्तावित करतोय. आणि महादेवाची वीर की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे
की आपल्यातलं मी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भगत सरांनी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी पोहायला शिकले. तिथले विद्यार्थी त्या विहिरीत पोहून ताई आंतरराष्ट्रीय जलपटू झालेले. अशी जी ऐतिहासिक महादेवाची विहीर आहे तिथं जे ब्रह्मदेवाची मूर्ती जे संपूर्ण भारतामध्ये एक पुष्कर आणि नंबर 2 मंगळवेढा. तर त्या सुद्धा महादेवाच्या विहिरीचं आणि त्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीचं सुद्धा जोपासना करण्याकरता 1,90,00,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. अजूनही त्याला पैसे लागणार आहेत. मग आज माझा विरोधकांना सवाल आहे, एवढं सगळं आम्ही विजन करतो, आम्ही करू शकतो, आतापर्यंत आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे आणि यापुढे या ठिकाणी या शहराच्या विकासासाठी करत राहणार आहे. फक्त आपल्याला एकच पाहिजे ती म्हणजे तुमची साथ, तुमचा आशीर्वाद. तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे जर राहिलं तर नक्कीच तुम्हाला मी खात्रीने सांगतो. आणि आज चित्राताई सुद्धा तेवढ्यासाठी झालेले आहेत, आपल्याला चित्राताईंना ऐकायचं आहे. आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो की ह्या शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलून एक विकासाचं महाराष्ट्रातलं नंबर 1 शहर म्हणून मंगळवेढा आपण करून दाखवू. एवढंच आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो आणि थांबतो. येणाऱ्या 20 तारखेला कमळ आणि घड्याळ 9 प्रभाग नंबर 9 आणि 10 मध्ये 4 नगरसेवक आहेत. त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि बाकीचे काही विचार करायचे नाही. बाकीचे जिथं कमळ दिसतंय कमळ आणि घड्याळ हे 9 आणि 10च्या फक्त लोकांनी लक्षात ठेवायचं घड्याळ. बाकीच्या प्रभागाच्या कोणीही लक्षात काय ठेवायचं, त्यांनी फक्त कमळ लक्षात ठेवायचं. तर कमळ आणि घड्याळ त्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने आपण निवडून द्यावं अशी विनंती आपल्याला करतो. आणि या